नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, तुमचे 4 नोव्हेंबरपासून धर्मादाय आयुक्तालय भरतीचे पेपर सुरू होणार आहेत। तर त्या अनुषंगाने आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, गुलामगिरी हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले। तर पहा, गुलामगिरी हे जे पुस्तक आहे तर ते पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते लिहिलेले पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन सिंधू। तर पहा, भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन सुरू केले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आंबा। तर पहा, आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे। तर पहा, राज्यवृक्ष हा आंबा आहे। राज्यफूल, महाराष्ट्राचे राज्यफूल हे जरूल आहे। महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणता आहे तर ते हरियाल आहे। आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर तो शेकरू आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण किती सदस्य उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 72। तर पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 72 सदस्य हे उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा। तर पहा, भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प हा ओडिशा या राज्यामध्ये बांधला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 6, विश्वास पाटील यांची कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 99व्या। तर पहा, विश्वास पाटील यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अनुच्छेद 17। तर पहा, अनुच्छेद 17 या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ। तर पहा, नेपाळ या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळण्याची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, चरक हा प्रसिद्ध कोणत्या राजाच्या दरबारात होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 कनिष्क। तर पहा, चरक हा प्रसिद्ध कनिष्क या राजाच्या दरबारात होता। प्रश्न क्रमांक 10, दख्खनचा पठार खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुजरात। तर दख्खनचा पठार हा पहा गुजरात या राज्याचा तो भाग नाही। प्रश्न क्रमांक 11, आशियाई खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कमलजीत सिंधू। तर पहा, आशियाई खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर ती कमलजीत सिंधू ही पहिली भारतीय महिला आहे। प्रश्न क्रमांक 12, बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज. तर पहा बटाटा हा जो शब्द आहे तर तो पहा पोर्तुगीज या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्या डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हरियाणा. तर राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते पहा सध्या हरियाणा या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या वर्षी प्लासीची लढाई झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सन 1757. तर सन 1757 या वर्षी पहा प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 15, जागतिक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी असतो किंवा साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 8 सप्टेंबर. तर जागतिक साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला उत्तर सांगायचं आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 17, 70व्या राष्ट्रीय चित्रपटमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वाळवी. तर 70व्या राष्ट्रीय चित्रपटमध्ये पहा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे तर ते वाळवी हा चित्रपट ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, होमरूल चळवळीचे संस्थापक खालीलपैकी कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक. तर पहा होमरूल चळवळीचे संस्थापक हे ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक होते. प्रश्न क्रमांक 19, मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भाग 4 अ. तर पहा जी मूलभूत कर्तव्य आहे तर ते पहा आपल्या भारतीय संविधानाच्या भाग 4 अ या भागामध्ये ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20, द्राक्ष नगरी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नाशिक. तर नाशिक या शहराला द्राक्ष नगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21, सन 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ब्रिटिश पार्लमेंट इंग्लंडची राणी. तर पहा ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडे सन 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार हा सोपवण्यात आलेला होता. कोणाकडे तर ते ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडे. प्रश्न क्रमांक 22, सर क्रिक विवाद हा भारत आणि कोणत्या शेजारील देशादरम्यानचा दीर्घकाळ चाललेला सीमावाद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान. तर पहा सर क्रिक हा जो विवाद आहे तर तो पहा भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशादरम्यानचा दीर्घकाळ चाललेला तो सीमावाद आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा महाराष्ट्रातील गोपाळ हरी देशमुख कोण आहे. गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24, सिंधू संस्कृतीमधील महत्त्वाचे बंदर कोणते होते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लोथल. तर सिंधू संस्कृतीमधील महत्त्वाचे बंदर हे लोथल होते. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील आंबा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कोल्हापूर आणि रत्नागिरी. तर पहा महाराष्ट्रातील आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 26,
भूकंप मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सिस्मोग्राफ. तर भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बंगळुरू. तर पहा भारतातील बंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या गव्हर्नर जनरलने फोडा आणि राज्य करा डिवाइड द रूल नीतीचा अवलंब केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कर्झन. तर पहा लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 29 डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदीतील बेट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 माजुली. तर पहा माजुली हे भारतातील सर्वात मोठ्या नदीतील बेट आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल मॅंग्रोव्ह फॉरेस्ट कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सुंदरबन. कुठे आहे तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. तर पहा सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. प्रश्न क्रमांक 31 सन 1812 मध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बंगाल. तर पहा सन 1812 मध्ये बंगाल या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग हा स्थापन झालेला होता. प्रश्न क्रमांक 32 कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर. तर पहा कृष्णा नदीचा उगम हा महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी काय मूत्रपिंडाला मूत्राशयाशी जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मूत्रवाहिनी. तर मूत्रवाहिनी ही पहा मूत्रपिंडाला मूत्राशयाशी जोडतो. प्रश्न क्रमांक 34 प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्यातील प्रकार कोणता आहे तर तो अज्ञार्थी आहे. कोणता आहे? अज्ञार्थी आहे. प्रश्न क्रमांक 35 पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तर तो धरा आहे. कोणता आहे? धरा हा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 36 विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भावे. तर पहा विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर तो भावे हा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. म्हणजेच पहा पंचवटी, नवरात्र आणि चातुर्मास हे पहा द्विगु समासाचे उदाहरण आहेत. प्रश्न क्रमांक 38 स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा प्रतिष्ठापित होतो. काय होतो? प्रतिष्ठापित होतो. प्रश्न क्रमांक 39 सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण आपल्याला निवडायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी कोणती म्हण आहे तर ती पळसाला पाणी 3 ही योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक 40 अव्हेर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 दूर लोटणे. तर अव्हेर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर ते दूर लोटणे असा होतो.